त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित घेऊन काम केलेलं आहे। त्यामुळे इथं जातीपातीचं राजकारण पसरवणाऱ्या भुजबळ साहेबांना मला हेच म्हणायचं आहे की साहेब, आपण चुकलात। या महाराष्ट्राने, या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांनी आपल्याला आदर्श मानलं। आम्ही सगळेजण आपल्याकडं आशेनं पाहत होतो, पण आपल्या कुकृत्यांच्या पासून स्वतःची चामडी वाचवण्यासाठी आपण त्या भाजपच्या आहारी जाऊन जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम इथं केलेलं आहे। आपल्याला खरंच जर एवढाच ओबीसी समाजाचा आणि सगळ्या दीनदुबळ्या दलित समाजाचा जर पोळका होता, एवढीच जर आपल्याला त्यांची काळजी होती, तर आता आपण ज्यावेळेला विधान परिषदेच्या जागा वाटल्या त्यावेळेला ती विधान परिषद आपल्या मुलाला न घेता आपण कुठल्या तरी एका होतकरू ओबीसी समाजातल्या तरुणाला दिली असती। सगळी पदं स्वतःच्याच घरात, मुलगा विधान परिषदेला आमदार, स्वतः आता आमदारकी लढवत आहेत, पुतण्या आणि कुठल्या तरी आमदारकी लढवतोय। मग या ओबीसी समाजातल्या होतकरी तरुणांनी कुणाच्या पाठीशी राहायचं? जर नेतेच असं करत असतील तर तरुणांनी काय करायचं? त्यामुळे साहेब, मला वाईट वाटतं की आपल्याकडे आम्ही खरंच आशेने बघत होतो, पण आपण आमची निराशा केलेली।